कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि नक्की काय त्याचं नाही माहिती. कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? मला नाही माहिती. खूप जणांना माहिती नाही. कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ काय माहिती आहे आणि कोणाला कुठपण माहिती आहे, तर आता प्रत्येकाकडे आपण जाणार आहोत. आणि कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नक्की काय, तर ठीक आहे, तर आपण थेट तिकडे जाऊ. तर मित्रांनो, आता इथे सुरू झाली आमची कोजागिरी पौर्णिमाची तयारी. आणि आज कोजागिरी पौर्णिमामध्ये नक्की काय हे खूप जणांना माहिती नाही, तर आज आपण हा प्रश्न विचारूया. कोजागिरी म्हणजे काय? सर जी, मेरे को बताओ कि कोजागिरी पूर्णिमा क्यों मनाते हैं? का रिफ्लेक्शन देख के मेरे को वो मालूम है. नवरात्रि के बाद मनाते तुरंत मेरे को वो मालूम है. क्यों मनाते मेरे को एग्जैक्ट रीजन नहीं मालूम. कोजागिरी पौर्णिमा काय म्हणजे कशासाठी करतात? आज देवी उठती म्हणून करतात. म्हणजे काय नक्की काय? नक्की एवढे 9 ते 10 दिवस जे उत्सव असतो देवीला झोपवतच असतात मंदिरात. मग त्याची जे स्थापना घट अनुसार करतात लोक, घरी वगैरे काय असेल ते करतात सगळे आपल्या आपल्या पद्धतीने. मग ते कोजागिरी पौर्णिमा देवीला उठवण्यासाठी करतात. शाबाश बेटा, बहुत बड़ी. एवढं आम्हाला माहिती आहे. मुझे नहीं मालूम भाई. नहीं, तू मालूम है तो जितना मालूम है उतना बता सकते. नाही इधर अरे मला फक्त दूध हलवायला भेटते बस. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. बस याच्यातच खुश. आणि दादा नंतर हे झाल्यानंतर मी 2 ग्लास दूध पिणार आहे. तुम्ही पण या सोबत प्यायला. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नक्की काय? काय नाही, दूध प्यायला भेटतंय आरामामध्ये. आणि नंतर 2-3 वाजता झोपायला भेटतंय. आरामात जाऊन झोपायचं, सकाळी लवकर उठायचं आणि कामाला जायचं. काय माहित नाही. काय नाही. दुसरा उठल्यानंतर माहिती आहे की चंद्र फक्त पूर्ण दिसतो, पूर्ण गोल दिसतो, संपूर्ण दिसतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. ठीक आहे. आजच्या दिवसामध्ये त्या पलीकडे का म्हणजे का साजरा करतात? ही व्हेज लोकांचा दारू पार्टी समजा, त्याच्यामध्ये दूध आणि केसर वगैरे टाकून ते व्हेज पार्टी करतात. शाबाश बेटा, बहुत बड़ी. ठीक आहे, अजून माहिती नाही तर आपण करतात ते मला माहीत नाही. फक्त मला एवढं माहिती आहे की आजच्या रात्री कृष्णाने असं म्हटलं होतं की जे प्रेम करतात त्यांनी 12 वाजता जर एकमेकांचा हात पकडला तर ते कायम राहतं, असं एवढंच मला माहिती आहे. हिरकणी गडावर उतरली होती ना, म्हणून सेलिब्रेशन करतात. अच्छा, असं आहे का? माहिती नाही बाबा. किंवा ह्या दिवशी काय म्हणजे काय असतं नाही? रायगड थोडंफार माहिती सांगा काय असतं? काही माहिती नाही. कोणाला माहिती? तुला माहिती आहे? तुला माहिती आहे? कोजागिरी पौर्णिमा क्यों मनाते हैं? मुझे नहीं पता. बता नाही. कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? मला नाही माहिती. खूप जणांना माहिती नाही की कोजागिरी पौर्णिमा का साजरी, तर याचं मेन कारण अजून कोणालाच माहिती नाही. तर अजून कोणतरी येतील त्यांना आपण विचारू नक्की का सेलिब्रेट करतात, ही पौर्णिमा का करतात आणि कशासाठी. कारण ना कोजागिरी पौर्णिमेमध्ये ना फुकटचं दूध प्यायला भेटतं. त्या दुधाला चव पण चांगली असते, गोड लागतं, खायला खूप मजा वाटते, म्हणून आम्ही कोजागिरी पौर्णिमा बनवतो. हा, त्या निमित्ताने 4 मुली बघायला भेटतात, ते येतात, ते आम्हाला बरं वाटतं. शाबाश बेटा, बहुत बड़ी. दिलखुश. कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि कशासाठी करतात सांग. परत कधी सांगतो, आता सध्याला आयडिया नाही. कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि कशासाठी करतात आणि नक्की काय याचा अर्थ काय? एवढं माहित असतं तर आता काय. अरे मग आता कोजागिरी पौर्णिमा करतो आणि तुला माहिती नाही, सांग आता. माहिती ते काहीतरी म्हणतात ना, ते हिरकणी गडावरती गेली होती त्यावेळेला पौर्णिमा होती, तर त्यासाठी ते त्यावेळेला ती कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नाही. अजून बघ, अजून विचार काय काय मी तर दूध पितो बाबा, बाकीचे काय करतात माहित नाही. माहिती असतं आम्हाला, एवढं काय आयडिया नाही. आम्हाला फक्त येऊन खायचं आणि दूध पिऊन घरी जायचं, एवढंच माहिती आहे. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. म्हणजे दुधासाठी तुम्ही रात्रभर रात्रभर बस, आणि नाचायला. अरे एवढा तरी बोल की आज पूर्ण पौर्णिमा आहे म्हणून. हो, ते तर आहेच, तुम्ही बघू शकता. आहे. तुला माहिती आहे की नाही सांग बघ, थोडं माहिती असेल तर. जास्त काय आयडिया नाही, तेवढीच आयडिया बस. कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि कशासाठी करतात?
काय काय चांद दिसतो म्हणून करतो. चांद तर रोज दिसतो. नाही दिसत ना यार तुझ्यासारखा चांद दिसत नाही ना दूध भेटलं, दूध कोजागिरीचा पहिला दूध भेटला. कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि त्याच्यासाठी काय काय करतात, का हे सेलिब्रेट का करतात कोजागिरी पौर्णिमा? मला नाही माहिती त्याचा ठीक आहे ते. कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि त्याचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमा ॲक्च्युली कोजागिरी पौर्णिमा एवढं मला डिटेल सांगता नाही येणार. हां, पण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे एक लक्ष्मी आणि कुबेरची आणि इंद्र ह्यांची पूजा केली जाते. शुभ मानलं जातं कारण आणि चंद्राची किरणं पडून त्या दुधामध्ये सगळेजण त्याचा स्वाद घेतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात, एकत्र येतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे कोजागिरी पौर्णिमा केली जाते. आणि शनिदेव जे ग्रहांचे मेन देवता आहेत, जो मेन ग्रह शनिदेव, तर त्यांचंसुद्धा जे प्राभव्य असतं म्हणजे प्रभाव जो असतो तो ह्या दिवशी खूप प्रखर असतो, म्हणून शनिदेवाची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी. बस एवढं सांगू शकते. थँक्यू. तू एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि नक्की काय त्याचं नाही माहिती. कोजागिरी पौर्णिमा का करतात आणि त्याचा अर्थ काय नक्की? मला तर काय माहिती नाही, पण मी एन्जॉय म्हणून करते. सर्च कर ना. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एन्जॉय करा. ठीक आहे. थोडं कमी आहे ना. या व्हिडिओमध्ये तुमचं खरंच मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. म्हणजे कोजागिरी पौर्णिमा का करतात तर तुम्ही खूप जणांकडून ऐकलं अलंकारिक उत्तर, काय काय येतं आहे, काय काय नाही, काय काय प्रयत्न केला, काय काय असं उत्तरं दिलेली आहेत. तर मलाही माहिती नव्हतं. मी थोडं इंटरनेटवर थोडं सर्च मारलं तर मला अशी माहिती म्हणजे थोडीफार माहिती मिळाली आणि त्या माहितीमध्ये असं आहे की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे देवी लक्ष्मीच्या जन्माचा आणि 16 कलांनी परिपूर्ण असलेला चंद्राचा उत्सव म्हणून कोजागिरी पौर्णिमा केली जाते. आणि धार्मिकच्या विचाराने जर विचार केला तर काय, ह्या दिवशी देवीचा जन्म झाला. म्हणजे पारंपरिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता, म्हणून हा दिवस धनसंपत्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मित्रांनो, थोडीफार माहिती आहे मी तुम्हाला सांगितली. मला पण पूर्ण माहिती नाही आहे. मी पण थोडी इंटरनेटच्या थोडंसं माहिती केली आणि मला ह्याच्यातून हे समजलं. तर मित्रांनो, कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी अजून असे नवीन व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत टाटा, बाय बाय.